मित्रांनो नमस्कार. असं म्हणतात एक नूर आदमी दसनूर कपडा. तसंच काहीसं आज खाद्यपदार्थांचं होऊन बसलंय. त्यामुळे चीनमधला पदार्थ चोपड्यात सुद्धा मिळतो किंवा जळगावचा पदार्थ जपानमध्ये खाल्ला जातो. यात काही मोठं विशेष राहिलं नाही आहे. आपणही आज अगदी कोणताच तामझाम न करता आपल्या एका पारंपरिक खानदेशी पदार्थाला एका इंटरनॅशनल अटायरमध्ये प्रस्तुत करूया. बघा तुम्हाला सुद्धा वेगळा फील येईल आणि नेहमीच्याच पदार्थाला एक वेगळीच रंगत येईल. आता रेसिपीचं म्हणाल तर एक 1.5 वाटी म्हणजे 150 ग्राम गव्हाचं पीठ, 2 चमचे तेल आणि चवीनुसार मीठ घालून घट्टसर मळून घेतलं. त्यानंतर मिक्सरला 1 चमचा जिरं, 8-10 लसूण पाकळ्या, हिरव्या मिरच्या 8-10 बारीक फिरून घेतल्या. त्यात आता 1 चमचा हळद, 1 चमचा हिंग आणि 1 वाटी रात्रभर भिजवलेली हरभरा डाळ मिक्सरला फिरून घ्यायची आहे. हे वाटलेलं मिश्रण एका बाउलमध्ये काढून त्यात 1/2 चमचा किंवा चवीनुसार मीठ घालायचं आहे. त्यात एक मध्यम आकाराचा बारीक चिरलेला कांदा आणि बारीक चिरलेली हिरवीगार कोथिंबीर घालायची आहे. हे सर्व जिन्नस छान मिक्स करून घ्यायचं आहे. मित्रांनो चॅनलवर आपण नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. माझ्या व्हिडिओ मेकिंगचा प्रयत्न तुम्हाला आवडत असेल तर लाईक आणि शेअर पण जरूर करा. मित्रांनो या आधीच्या व्हिडिओला तुम्ही दिलेल्या प्रतिसादाबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि अशाच नवनवीन सरप्राइजेससाठी तुम्ही तयार राहा बरं का. यू विल नॉट बी डिसअपॉइंटेड, दॅट्स फॉर शुअर. आता कणकेच्या ह्या छोट्याशा पोळीवरती आपण तयार करून घेतलेलं मिश्रण भरायचं आहे. आणि याची खरी गंमत म्हणजे याचं पॅकिंग आहे. त्यामुळेच याला इंटरनॅशनल लुक जो दिसणार आहे. तुम्हाला व्हिडिओच्या सुरुवातीला मी एक नूर आदमी दसनूर कपडा म्हणून ऐकवलं होतं, तसंच काहीसं बरं का. आला ना अगदी ट्रेंडिंग लुक. याला आपण आजपासून खानदेशी मोमोज म्हणणार बरं का मित्रांनो. असे आपल्याला हवे तेवढे मोमोज आपण तयार करून घेतलेले आहेत. या सर्व मोमोजना आपण 15 ते 20 मिनटं छान स्टीम करून घेणार आहोत. तुम्ही बघू शकतात मस्तपैकी 15-20 मिनटानंतर आपले स्टीम झालेले मोमोज. रेसिपीमध्ये आपण गव्हाचं पीठ वापरलं आहे, त्यामुळे लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत हा एक नाश्त्यासाठी हेल्दी ऑप्शन ठरतो. या गरमागरम मोमोजना तुम्ही शेजवान चटणी किंवा टोमॅटो सॉस किंवा एखादी ग्रीन चटणीसोबत सुद्धा तुम्ही याचा आनंद घेऊ शकतात. मित्रांनो मला कमेंटद्वारे नक्की कळवा ही कोणती खानदेशी पारंपरिक रेसिपी आहे जिला आपण इंटरनॅशनल लुक देण्याचा प्रयत्न केला आहे. आशा करतो आजचा व्हिडिओ सर्वांना आवडला असेल. व्हिडिओ पुढील भागात अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओसह. थँक्यू फॉर वॉचिंग. गुड बाय. टेक केअर.